सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक रात्री गस्त घालत होते। NIT कॉलेज समोर रोडवर वज्रेश्वरी पाटालगत पंचवटी नाशिक येथे 6 ते 7 इसम अंधारात संशयास्पद हालचाली करताना दिसले। पोलिसांना पाहून ते पळून जाऊ लागले। पाठलाग करून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याचे नाव धनराज सिंग बहादूर सिंग शेख, राहणार मोरापाडा, तालुका अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार। त्यांच्या अंगझडतीत निळ्या रंगाची मूठ असलेला स्क्रूड्रायव्हर, लोखंडी कटावणी, मिरची पूड, पांढऱ्या रंगाची सुती दोरखंड, लोखंडी कोयता, लोखंडी कानस असे घरफोडीसाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळून आले। पळून गेलेल्या इतर आरोपींची नावे पोलिसांनी सांगितल्यानुसार त्रिलोक सिंग सरदार, राहणार वडोदरा, गुजरात, अमर सिंग, करतार सिंग शिखलोकर, वडोदरा, गुजरात, बलवीर सिंग उर्फ गोलू सिंग, राजू सिंग शिखलोकर, इंदौर, मध्य प्रदेश, आजाद सिंग, सतनाम सिंग शिखलोकर, वडोदरा, गुजरात, अनमोल सिंग, हरवंश सिंग, बडवानी, मध्य प्रदेश असे सांगून सदर आरोपी विरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अधिक तपासात आरोपीने पंचवटी, महसूळ, आडगाव, इंद्रनगर आणि गंगापूर या परिसरात तसेच नाशिक शहरात विविध ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे। असे पंचवटी, आडगाव व महसूळ पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण 13 गुन्हे उघडकीस झाले असून एकूण 4,43,046 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। सदरची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट, पोलीस उपनिरीक्षक पंकज सोनवणे व पोलीस हवालदार महेश नांदुर्डीकर, संतोष पवार, कैलास शिंदे, अमोल काळे, जयवंत लोणारे, अंकुश काळे, नितीन पवार, संतोष पाटील, युवराज गायकवाड, विलास चारोस्कर, नितीन जगताप, वैभव परदेशी, सचिन बाहीकर, अमोल देशमुख, गणेश अगोणे, विनोद चितळकर, योगेश वायमकडे, संतोष मोरे, रोहिणी भोईर अशांनी पार पाडली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बोरसे करीत आहेत। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे।